गायनाचे ओढे आपुलिया छंदे 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 मनाची आनंदे पावे मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने आनंदे आवडीने गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने
मग वारकरी कीर्तन जे टिकलं ना ते यामुळंच टिकलंय. शेवटी ह्या गादीवर आला की तो बांधला जातो. त्याला ज्ञानोबा, आता उद्या संग्राम बापू भंडारे म्हटला की नाही भाऊ आता माझे फॉलोअर्स वाढले, बस झालं आता मला लोक लय मानायला लागले, बस झालं ते ज्ञानोबा तुकोबा किती दिवस, आता बस ज्ञानोबा तुका. आता वारकरी कीर्तनकार भजन करताना सुद्धा काय म्हणतो, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हेच म्हणतो ना. उद्या संग्राम बापू म्हटला किती दिवस ज्ञानोबा तुकाराम. आज जरा ट्राय करून बघू संग्राम बापू. का बरं ज्ञानोबा तुकाराम म्हटलं का हसू नाही आलं, आता संग्राम बापू म्हटलं का हसू आलं, का तेच टिकणार आहे, तेच खरं आहे. संग्राम बापू येत राहतो जात राहतो, असे किती संग्राम बापू येतील जातील. आणि उद्या संग्राम बापू म्हटलंच असं भजन करू तर लोक म्हणतील महाराज चूक झाली यंदा. पुन्हा आम्ही बोलावणार नाही, तुम्ही तोंड दाखवू नका. खरं आहे आणि ते सत्यच आहे. त्याचं कारण असं आहे, आपण संतांचंच का ऐकतो. तुमचं आमचं बोलणं आज खरं आहे तर उद्या खोटं आहे. पण तुकोबा किती गोड बोलतात. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे, अनुभव आले अंगा आणि ते या जगा देतसे. अहो आम्ही जे बोलतोय त्या अनुभवाचं बोलतोय. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी, आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जे साधू संत मायबाप बोलले तेच आम्ही तुमच्या पुढे सांगतोय. आणि महाराज तर पुढे जाऊन सांगतात आपुली बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची परमात्मा वदवून घेतोय. आली मुखा वाटे अमृत वचने आणि उत्तीर्णता येणे नो हे जन्म. मग एवढं जर त्या अनुभवाचं असेल ना महाराज, व्यवहारात आपण लय अनुभवाला किंमत देतो, लय 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 अनुभवाला किंमत देतो. शेतात फवारायचं औषध घ्यायचं असलं तरी आपण म्हणतो ब्रँडेड द्या. ब्रँडेड म्हणजे काय, अनुभव संपन्न. वर्षानुवर्ष मार्केटमध्ये जे कामरात होतो ब्रँड तयार होतो, नाव तयार होतं. औषध आपण ब्रँडेड मागतोय, बियाणं आपण ब्रँडेड मागतोय. अहो शाळेत गेलेली नसती एखादी माईला, पण सहज आम्ही म्हणतो धाराशिवला एक डॉक्टर आहे, तिच्याकडे दाखवून पाहती का गुडघे, ती म्हातारी खालून काय म्हणते माहिती का, चांगलं आहे का. पण आता डॉक्टर वाईट असतो का, पण ती म्हातारी म्हणते चांगलं आहे ना. पण डॉक्टर चांगलं आहे ना म्हणजे काय, त्याला अनुभव आहे का बुवा. नाहीतर आमचा एक मित्र पहिल्यांदा आजारी पडला आणि गेला डॉक्टरकडं. डॉक्टरला म्हटलं तपासावं जरा, मला त्रास होतोय. डॉक्टरने तपासलं वगैरे त्याला आणि डॉक्टर म्हणे ऑपरेशन करावं लागेल, आजच फाडावं लागेल. म्हटलं त्याच्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. त्याची परवानगी म्हणजे घाईच होतं, ते इमर्जन्सीमध्ये त्याला लगेच घेतलं. ते कपडे वगैरे त्याचे चेंज केले, AC चालू आता ऑपरेशन थिएटरमध्ये. डॉक्टर चेंज करायला गेलं, AC चालू भाऊ, पण त्याला टरारून घाम फुटला, घामाघूम झालं. ते लटलट अंग त्याचं कापायला लागलं, अंगावर काटा यायला लागला. डॉक्टर चेंज करून आलं. डॉक्टर म्हटलं अरे एवढं का घाबरलं तू, एवढं लटलट का कापतोय, काय झालं. तो म्हणाला डॉक्टर खरं सांगू का, देवाने एवढं चांगलं आरोग्य दिलं मला, खडकी आपटल्या कधी भीती नाही हो. अहो इंजेक्शन माहीत नाही म्हटलं मला आयुष्यात. इंजेक्शन गोळ्या औषधं तर लांबन सलाईन बांध. पहिल्यांदा आजारी पडलो, तुम्ही गोळ्या नाही, औषधं नाही, इंजेक्शन नाही, सलाईन नाही, एक्सरे नाही, MRI नाही, डायरेक्ट ऑपरेशन. डॉक्टर माझ्या आयुष्यातील माझ्यावर पहिल्यांदाच ऑपरेशन होतंय, त्यामुळं मी एवढा घाबरलो. ते डॉक्टर हसायला लागले, काय येडाय रे तू, अरे त्याच्यात काय एवढं घाबरायचं, मी पण माझ्या आयुष्यातील आज पहिलंच ऑपरेशन करणार आहे. आणि मी कुठं घाबरलोय. आणि असं म्हटल्यानंतर ते जे घाबरलेलं होतं भाऊ, ते दरवाजे तोडून बाहेर. का, डॉक्टरला अनुभव नाहीये. विठ्ठल विठ्ठल बस बस, इतकं सरळ आहे. म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराज म्हटले संपला विषय, ते खरं आहे. तुकाराम महाराज म्हटले ना संपला विषय, ते खरं आहे. आपल्या संतांच्यावर तेवढा विश्वास आहे, कारण त्यांनी जे सांगितलं ते अनुभवाचे. महाराज प्रत्येक संत, आपल्या वारकरी संप्रदायात असा एकही संत नाही की ज्याच्याबद्दल भाकड कथा आहे. भाकड म्हणजे काय माहिती आहे का, फुलातून बाहेर आला, समुद्रातून चालत आला, अग्नीतून प्रगट झाला, काल्पनिक काहीच नाहीये.
आपल्यातले सगळे संत 9 महिने 9 दिवसांचा गर्भवास भोगून जन्माला तुमच्या आमच्यासारखे आले. तुमच्या आमच्यासारखे दुःख कष्ट तुमच्या आमच्यासारखे नाही, जास्त पण कमी नाही. भगवान श्री तुकाराम महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर किती सामना करावा, किती संकट. एक तुकाराम महाराजांचं जीवन म्हणजे ते शेअर मार्केटचा आलेख नसतो का, कधी वर कधी खाली, कधी वर कधी खाली, कधी कधी गोत्यात आणील कधी फायदा करेल काही सांगता येत नाही. तसं तुकाराम महाराजांचं जीवन पण आहे. दोन्ही प्रकारचे अनुभव आहे महाराजांकडं. महाराजांनी श्रीमंती पण पाहिलेली आहे. देऊ गावातनं घोड्यावरनं चालले तर लोक मुजरे घालत होते, अर्थात पैसा होता, सावकारकी होती घरात. आणि त्याच तुकाराम महाराजांवर एक वेळ अशी पण आलेली आहे, कोपला पाटील गावचे हे लोक नाता मज भीक कोण घाली. हे पण अनुभव आहेत तुकाराम महाराजांचे. म्हणजे श्रीमंती पाहिलेली आहे, गरिबी पाहिलेली आहे, मान पाहिलेला आहे, अपमान पण पाहिलेला आहे. अनेक माणसांच्या जीवनात जर जन्माला आल्यापासून मान असेल तर बऱ्याचदा त्याला मानच राहतो. मोठ्याच्या घरात एखादं पोरग जन्माला आलं तर लोक त्याला मालकच मानतात. मी तर असं ऐकलेलं आहे, ग्रामीण भागामध्ये मोठ्याच्या कुत्र्याला सुद्धा कोण दगड मारित नाही. कुत्र्याला आपण म्हटलं ना का हो दगड नाही म्हणतात, ते मोठ्याच आहे. मग मोठ्याच्या कुत्र्याला सुद्धा मान राहतो. पण तुकाराम महाराजांच्या जीवनात आणि दादा एखादी गोष्ट सातत्याने मिळत गेली तर तिचं महत्त्व पण नाही कळत. अपमानाचं दुःख त्याला विचारा ज्याने मान पाहिलेला आहे. आता सिग्नलवरती जे भिकाऱ्यांची पोरं उभी राहतात बघा, भिकाऱ्यांची ते गाडी आली की काच वाजवतात. दिलं तरी खुश, नाही दिलं तरी जय महाराष्ट्र. असं झालंय का कधी बा दिलं नाही म्हणून नाराज झालं? अहो जातीवंत माणूस आहे ना, अडचणीत तर येत नाही ना, आला आणि एखाद्याकडे 1000 रुपये मागितले आणि तो जर नाही म्हटला ना, मेल्याहून मेल्यासारखं होतंय. का बरं बडबड करता बरं? आता काय प्रॉब्लेम आहे? होय बोलावं लागत. लहान मुलं आहे. थोडासा शांतता प्रिय माणूस आहे. प्रॉब्लेम आहे माझा तो. आता काय करता? मला परवा आमचा एक मित्र म्हटला मंत्र्यांकडून शिका थोडंसं. सभागृहात किती गोंधळ राहतो तरी आपलं मत मांडतात. म्हटलं आता खरं तेच शिकावं लागणार आहे. म्हटलं आता काय, आणि खरंच आहे होते. किती गोंधळ राहतो पण ठासू ठासू आरडू आरडू मांडतातच. तसे कीर्तनकार पण आहे काही संप्रदायात. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सगळ्या पद्धतीचे अनुभव आहे. सिग्नलवरचं भिकाऱ्याचं पोरग दिलं तरी हसतं, नाही दिलं तरी हसतं. ते का? त्याने आयुष्यात मान पाहिलेलंच नाही. रोज त्याचा सामना अपमानाशीच आहे. पण तुकाराम महाराजांच्या जीवनात दुष्काळे अटिले, द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. महाराज म्हटले अहो दुष्काळ पडला, द्रव्य संपलं आणि मला मान संपला. म्हटले मान. महाराज स्वतः सांगता, म्हणजे अगोदर होता. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. महाराज हे संतांचं कडवट कडुलिंबाचा पाला आहे, लागतो कडू पण गुण हमखास आहे. त्यांनी कधी सावध करावं? तारुण्यातच तुम्हाला आम्हाला सावध केलंय की तुम्हाला किंमत नाही, तुमचा खिस्सा गरम आहे ना, त्याला किंमत आहे. बघा तुम्ही हे जुन्या लोकांना विचारा, तोच माणूस राहतो. बालपणी तोच होता, तारुण्यातही तोच होता. आता तर लय उन्हाळे पावसाळे खाल्ले, फक्त आता कमवीत नाही, किंमत कमी होते घरातली, ॲटोमॅटिकली होती. आणि जोपर्यंत महाराज अन्न आणीत राहतं ना, अहो आणीत राहतं तोपर्यंत त्याच्या गाडीचे आवाज पोरांच्या कानात फिट असतात. गाडीवरनं ओळखतात अण्णांची गाडी आहे. गाडीच्या आवाजावर ना अण्णा जर आलं ना, गाडी दारात उभी राहिली ना, टीव्हीची बटणं ऑफ होतात घरातली. महिला मंडळ कामाला लागतंय, मोबाईल फेकून देतात, स्विच ऑफ करून टाकतात, सायलेंट करतात. अण्णा आले म्हणतात. अण्णा आलं की लगेच पाण्याचा ग्लास तयार असतो. जेवायला बसलं की चपात्या लाटल्या जातात. का? अण्णाला गरम लागते.
कपडे काढून टाकले का धुवून रेडी असतात. माझ्या तर रुमालाला सुद्धा कडक इस्त्री असते, रुमालाला. मी तिला एक दिवस म्हटलं अगं रुमालाला काला इस्त्री करते? मला म्हणते नाही ते बरं नाही वाटत का? अन्न पाकिट गोळा करतोय ना रोज. जोपर्यंत अन्न आणीत राहतो ना तोपर्यंत अन्नाची एवढी ठेप राहते. आता काय सांगावं तुम्हाला, काही करावं लागत नाही, सगळं जागेवर येतं का? जोपर्यंत अन्न आणीत राहतो तोपर्यंत. एकदा का अन्नाचं अन्न थांबलं ना की तोच अन्नाला लाचार होतो. ही वस्तुस्थिती, ही वस्तुस्थिती आहे. हे प्रसंग येतात, घरातली किंमत संपते, गावातली सुद्धा संपते. बघा तुम्ही सत्तेवर राहतात तेव्हा कायम 4-5 पोरं आजूबाजूला फिरत राहतात. मी तर असं पाहिलंय की दादा जर सभागृहामध्ये खोकारला आणि थुंकायची जर सोय नसली ना तर काही कार्यकर्ते एवढे महाभाग असतात, वंजळ करतात, दादा थुंका का? दादा सत्तेवर आहे ना, दादाचा महाराष्ट्रात कुठेही फोन लागला तरी काम होतंय. पण तोच दादा एकदा पदावर न गेला ना कार्यकर्ते त्याच्यावर थुंकतात. दादावर बॅनर लावणारे बॅनर लावत नाही. आता आम्ही त्यांचे नाही म्हणतात, आता पार्टी. काही तर कार्यकर्ते असे असतात जो सत्तेवर त्याचा हा कार्यकर्ता. गावात काही माणसं आहे बघा, म्हणजे जेव्हा राष्ट्रवादीची सत्ता राहते तेव्हा हा राष्ट्रवादीचा, जेव्हा बीजेपीची असते तेव्हा हा बीजेपीचा, जेव्हा काँग्रेसची असते तेव्हा हा काँग्रेसचा. म्हणजे हा जो सत्तेवर त्याचा हा निष्ठावंत कार्यकर्ता. हा गावात असतात असे 2-4 नग, आणि ते नेत्यांना पण माहीत असतात बरं का पक्के की हा कोणाचाच नाही म्हणून. मान संपतो. आणि भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले दुष्काळ पडला, द्रव्य संपलं, मान संपला, इथपर्यंत थांबलं नाही. हे तुमच्या आमच्या जीवनात पण होतं की बा पैसा गेला, किंमत कमी झाली, मान संपला, आता कोण विचारीना. पण महाराज अर्धांगिनी ना ती तर सोबत असते की धनी घाबरून. आता कोविडच्या काळामध्ये सगळेच अडचणीत आले, शेतकरी आले, उद्योग व्यवसाय आले, नोकरीवाले आले, पैसे संपले. पण महाराज कुलवान जी अर्धांगिनी आहे ना ती म्हटली धनी काळजी नका करू, जातील दिवस निघून. माणसं तोंड पाडून बसायचे, छोटे छोटे तोंड करून बसायचे. ती आधार द्यायची, हो जातील दिवस निघून, आपण पुन्हा कष्ट करू, पुन्हा उभे राहू. म्हणजे ज्या जातीवंत पुरी होत्या त्यांनी आधार दिला, ज्या नव्हत्या त्या गेल्या कोविडच्या काळात. मला लय पोरं सांगतात लग्न झालं का? झालं होतं, मग कोरोनात गेली निघून का? आता म्हणे सर्व्हिस पाहून दिलं होतं बापाने, मग आता नोकरी गेली, मग ती गेली. तुकाराम महाराजांच्या जीवनात असं झालं. तुकाराम महाराज म्हणतात की माझी एक बायको अक्षरशः त्या दुष्काळाच्या काळामध्ये अन्न करता मेली. अर्थात मी तिला औषधोपचार करू शकलो नाही, मी तिला खाऊ घालू शकलो नाही. म्हणजे दुष्काळ असेल काय हो, काय दुष्काळाची परिस्थिती असेल. तुम्हाला आम्हाला आता दुष्काळ काय माहीत राहिले का? आता भाऊला मगाशी विचारलं यंदा पाऊस आहे का, म्हटलं नाहीये. पण कोणाच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे का? आहे का? उलट यांनी दोंडेले जोरात घातले यंदा अधिक मासात. मी म्हटलो एकीला जरा पाऊस नाही, थोडं कंट्रोल. मला म्हणे 3 वर्षातून येतो एकदा पाऊस, पुढच्या वर्षी पडल. पण 400 वर्ष, कारण आता माणसाला एक खात्री आली नाही पाऊस पडला 2-4 वर्ष तरी आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार आहे. पण पूर्वी तशी परिस्थिती नव्हती ना. दुष्काळ पडला, अडचणीत यायचे. तुकाराम महाराज म्हटले मी खाऊ पिऊ घालू शकलो नाही. मायबापांना ऐकायला सहज वाटतं, पण थोडं अंतर्मुख होऊन विचार करा काय तुकाराम महाराजांना यातना झाल्या असतील हो. अहो शेवटी बघा प्रत्येक पुरुषाची इच्छा असते, कोणी मानो नाही तर ना मानो, बायकोच्या नजरेत पडता कामा नाही. प्रत्येकाला वाटतं बरं का, जो पुरुष असतो ना त्याची एक इच्छा असते की बायकोच्या नजरेत आपली किंमत नाही कमी झाली पाहिजे बा. बाकी काही असो, काहींना गावात कोण विचारित नाही, पण बायकोवर लय रुबाब का? त्यांना असं वाटतं बायको याच्यात राहिली पाहिजे, काय ऐकण्यात राहिली पाहिजे. एकत्रित कुटुंबामध्ये एखादी महिला म्हणते ओ मला मोबाईल द्या ना घेऊन राव, द्या की मोबाईल, सगळ्या बायांकडं मोबाईल आहे, माझ्याकडेच नाही. ते म्हणतं बाई आपण एकत्रित कुटुंबात आहे तर मग काय मला मोबाईल पाहिजे. ते बिचारं कसं बसं ॲडजस्टमेंट करतं. त्याच्याकडे 2च हजाराचा फोन आहे, पण तिच्यासाठी 10,000 रुपयाचा फोन घेतं, ते EMI वर घेतं बरं का. आणि रात्री हळूच तिच्या कानात सांगताय ऐक ना
मोबाईल वापर, पण मी दिला नको सांगू, घरात तुझ्या भावाने दिला सांग. आणि ती दुसऱ्या दिवशी लगेच म्हणते काल भाऊ आला होता, भावाने मोबाईल दिला, भावाने मोबाईल दिला, भावाने मोबाईल दिला. EMI चालू झाले याला, हप्ता चालू झाला याला, याच्याकडे मोबाईल 1000चा तिला 10,000चा, आणि पुन्हा नाव कोणाचं? तिच्या भावाचं. मग याला मिळालं काय? याला इज्जत मिळाली तिच्या नजरेत. तिच्या नजरेत मोठा झाला की माझा पती आहे, माझी काळजी घेतो, माझ्या इच्छा पूर्ण करतो, माझे लाड पुरवतो. ही प्रत्येक पुरुषाची इच्छा असते, पुरुष असेल तर. आमच्या एका मित्राचं लग्नच जमेना दादा, लग्नच जमेना. काय झालं काय माहिती बुवा, ते रिजेक्टच व्हायचं, ते जमानच त्याचं. लई पोरींनी नाकारलं, जवळजवळ 100 पोरींनी नाकारलं असेल बुवा. सध्या तो लय तडाखा चालू आहे, कारण मुलींना सध्या वेटेज लय डिमांड आहे, प्रचंड डिमांड आहे भाऊ मुलींना. कशी असू द्या, आता काय अडचण नाही, तर असू द्या. हो हो हो, नाही नाही तुटवडा. त्याला जबाबदार आपले पूर्वज बरं का. स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात केल्या, नुसती पोरं होऊन दिले त्यांना बायका. प्रत्येकाला मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुली होऊ दिल्या नाही म्हणून आता आली ना पंथीला किंमत. आता पंथीवाले रुबाबात आहे, दिव्यावाले भेटल का? खरंच झालंय असं, हे झालंय असं. आमच्या गावात एक कुटुंब आहे, मुलगी 18 वर्षाची झाली म्हणून त्यांना असं वाटलं नको आपण शहरात राहतो, लवकर लग्न करून टाकलं पाहिजे लवकर. म्हणून त्यांनी आपलं ते स्थळ बोलावले, पाहिलं, आणि चांगला माणूस होता, रुबाबदार, ते सगळं परिवार होता, ते आलं पाहिलं, सगळं पसंती झाली, सगळं झालं. मुलगी 18 वर्षाची, एकदम ते इतकं भारी स्थळ होतं पुढचं. त्या मुलीच्या बापाला ते स्थळ पसंत पडलं, पण मुलीची आई म्हटली मी भिकाऱ्याला देईल पण त्याला देणार नाही. भिकाऱ्याला देईल म्हटली मी, तशी राहून देईल म्हटली मी, देवाला सोडील तिला. ते म्हणे एवढं चांगलं स्थळ आहे, तू का बरं नाही म्हणते? अहो हा मला पाहायला आला होता आधी. म्हणजे तो आता किती तुंबलेला असेल तुम्ही विचार करा. किती किती गॅप पडला तो, म्हणजे किती वर्षाचा तो रखडलेला आहे. तसंच ते जे मी नाही का म्हटलं, त्याचं जमतच नव्हतं. आता जमतच नव्हतं, कसं बस कुठं त्याने नवस केला मला माहीत नाही, पण त्याचं जमलं. आणि जमलं आता करून घ्यावा ना. जमल्यावर आयडिया सुचायला लागल्या. गेला रात्री पोरांमध्ये बसायला, पोरांना म्हणतोय तुमच्या सगळ्यांचे लग्न झालेले, आपण सगळे एका वर्गात होतो, माझं थोडं लांबलं पण आता माझं पण जमलं. आता फक्त तुमचे लग्न होऊन बरेच दिवस झाले, तुमच्याकडे संसाराचा अनुभव आहे. आता मला फक्त एवढं सांगा की आयुष्यभर बायकोने मला मानलं पाहिजे, तोंडवर नाही काढलं पाहिजे, मी म्हणल तीच पूर्व दिशा, तिला प्रत्येक वाक्य माझं खरं वाटलं पाहिजे, माझ्या पुढं गेली नाही पाहिजे. जमत नव्हतं बरं का. आता जमलं करून घ्यावा ना. तर बघा कसे नखरे सुचायला लागले. ऐकलं पाहिजे म्हटलं, माझ्या रुबाबात राहिलं पाहिजे. ती पोरं काय कीर्तन ऐकणारी होती काय? ते रंगेल गडी. ते म्हटले तू आम्हाला विचारलं बरं झालं, तुला सांगतो लग्न झाल्यावर पहिल्याच दिवशी जर बायकोवर प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला तर आयुष्यभर बायको तुझ्या प्रभावात राहील. आणि पहिल्याच दिवशी जर तुझ्याकडून प्रभाव नाही पडला, भावी आयुष्यात तू किती पराक्रम कर, बायको काही तुझं ऐकणार नाही. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुला पहिल्यांदाच इम्प्रेस कर तिला. आता असल्या गोष्टी पाठ कराव्या लागतं काय? वर्षानुवर्ष ऐकून रूप पाहता पाठ नाही होत. पण असलं त्याच्या फिट झालं डोक्यात, बास म्हटला पहिल्याच दिवशी पाडणार प्रभाव. आपण म्हणे रांगड्या मातीतला गडी. अरे बापरे, झालं लग्न भाऊ. सकाळी आता लग्न घरच ते. लग्न झाल्यानंतर पाहुण्या रावळ्या सगळ्याच होत्या. हा आंघोळ करून गादीवर बसला, त्या पोरीचं आंघोळ वगैरे झाली, मेकअप झाला, सगळं झालं. घरातल्या महिला मंडळ म्हणे बाई जाय तूच जाय, त्याला आता चहा पाणी घेऊन तूच जाय. तिला आनंद नाही का, तिने पण आपला मस्त ट्रे घेतला, त्याच्यात चहाचा कप ठेवला, पाण्याचा ग्लास ठेवला, हा गादीवर बसलेला, डोक्यात विचार चालू, आजच इम्प्रेशन पाडायचंय, करू काय.
काय करू? तिने आपलं चहाचा कप, पाण्याचा ग्लास, बिचारी अत्यंत आनंदाने, पहिलं लग्न, पहिला नवरा, मोठ्या आनंदाने ती मोठ्या आनंदाने ती आपली तो चहाचा कप, पाण्याचा ग्लास घेऊन आली बरं कधी बाळासाहेब, आली बिचारी. आणि याच्या डोक्यात विचार चालू, बाप इम्प्रेशन पाडायचं. आणि तेवढ्यात बाहेर नाही पेपरवाला ओरडत चालला होता. सकाळी सकाळी नाही का पाववाले पेपरवाले जात राहतात, ते चाललं होतं ओरडत, लोकमत घ्या, सकाळ घ्या, पुढारी घ्या, देशदूत घ्या, पेपरवाला ओरडत चाललं होतं ते. याने ते ऐकलं, याला वाटलं आता हीच योग्य वेळ आहे इम्प्रेशन पाडायची. ती चहाचा कप पाण्याचा ग्लास घेऊन आली. हा डायरेक्ट तिच्यावर चिडला, अक्कल आहे का काय? आली तोंड वर करून चहा पाण्याचा ग्लास घेऊन. आता काहींना असं वाटतं बायकोला चिडून बोललं का ती घाबरती. ती घाबरत नाही, ती समजून घेते आपला नवरा नालायक आहे. ती समजून घेते आपल्या बाप. आता तुम्ही म्हणाल का बरं असं, त्यांची संख्याच जास्त आहे, मी करू काय? सगळा मंडप आका भरवलाय, स्वयंपाकघरात सुद्धा त्याचे. काय करायचं सांगा? अनेकांना असं वाटतं आपण चिडून बोललो, रागावून बोललो का ती घाबरती. अजिबात घाबरत नाही. ती समजून घेते आपल्या बापाची चूक झालेली आहे आणि ती चूक आपल्याला आयुष्यभर निस्तारायची. आणि खरंच महाराज, पुरी बापावर इतकं प्रेम आहे ना पुरींचं, बहुतांशी पुरी फक्त बापाची इज्जत जाऊ नये म्हणून संसार करतात. मी तुम्हाला पटवून देतो, अनेकांचे नवरे बेवडे, पण फक्त बापाने पसंत केला होता म्हणून आयुष्यभर तक्रार करत नाही. कधीतरी पुरुष वर्गाने कल्पना करून पहा, आपली बायको बेवडी असली तर घरात ठेवू का आपण? कधीतरी कल्पना करा, नाही बुवा तिला लागतीच रोज, तरी मी राहू दिली. हे शक्य? पण रोज तो पेतो तरी ती बिचारी नेटाने संसार करीत. ते चिडून बोलला, अक्कल आहे का म्हटले. आली पाणी चहा घेऊन, मी पेपर वाचल्याशिवाय पाण्याचा गोट पण घेत नाही, जाय त्या पेपरवाल्याला हाक मार. ती गडबडली, गेली पटकन, दादा इकडे येऊ. ते आलं, पळत आलं. ते आल्या दरवाजात म्हटलं काय? कारण या घरातून आजपर्यंत कधीच आवाज नव्हता आलेला. काय म्हटलं पेपर दे ना. तो म्हटलं कुठला देऊ? कारण हा कधीच घेत नव्हता. टपरीवाल्यांना सुद्धा गिराईक पाहिलं कळतं, याला आरएमडी द्यायची, गोवा द्यायचा, विमल द्यायची का गायछाप द्यायची. चेहरा पाहून लगेच टपरीवाला ठेवीत, हे घ्या बा तुमचं हे. हा, तो म्हणाला कुठले आहे तुझ्याकडे पेपर? म्हटलं लोकमत आहे, सकाळ आहे, पुढारी आहे, देशदूत आहे. आता घ्यावा का नाही गपचूप एखादा? याला इम्प्रेशन पाडायचंय. काय म्हणताय माहिती का? इंग्रजी नाही का एखादा? आता शाळेतच गेलेलं नाही कधीच, इंग्रजी पेपर मागितला, इंग्रजी. ते म्हटलं हाय की टाइम्स ऑफ इंडिया दे. भाऊने टाइम्स ऑफ इंडियाच घातला डायरेक्ट. अहो शिकलेल्या पोरांना वाचता येत नाही महाराज. वाचता आलं तरी अर्थसंगती लागत नाही, स्पेलिंग येतील वाचता. पण माझा एक अजून अनुभव असा आहे, जितका माणूस मूर्ख तितका कॉन्फिडन्स जास्त. बघा तुम्ही गावातल्या मीटिंगमध्ये म्हणा, यात्रेच्या मीटिंगमध्ये, सप्ताहाच्या मीटिंगमध्ये, शहाणी माणसं हळूहळू बोलतील, सगळ्यांचं ऐकून घेतील, निर्णय तेच घेतात, पण सगळ्यांचं ऐकून घेतात. पण ज्याचं कोणच ऐकत नाही ते अख्खी मीटिंग दानानून टाकीत आहे. त्याला तेवढा मान राहतो मीटिंग दाना नाहीचा. ते एवढा आत्मविश्वासाने त्याने असा पेपर धरला, एवढा असा धरला पेपर. आणि आता वाचता तर यायचा काही संबंधच नाही, कारण अंगठे बहादर गडी आहे. बँकेत जर सही घ्यायची असली तर अंगठा घ्यावा लागतो. आणि ते मॅनेजर अंगठा घेताना त्याला एवढं म्हणतंय, अंगठा ढिल्ला सोड. इथून सुरुवात आहे, अंगठा ढिल्ला सोडावा लागतो. हे सुद्धा मॅनेजरला सांगावं लागतं. काय वाचता येणार आहे? पण असा आत्मविश्वासाने पेपर धरला. आणि आता त्यातले चित्र पाहून कथानक बांधायला सुरुवात केली. मनाला अवघड आहे तरुण पिढीचं. पुढच्या पोरांचे संसार होतील म्हणून मला वाटत नाही. तर माझं तर झालं लग्न, आपला झाला संसार, झाला पहिल्याच दिवशी. पण पुढच्या पिढीचं अवघड आहे. त्या पेपरमधलं एक चित्र त्याने पाहिलं. बघ म्हटलं, कोणतरी हायवेने भरधाव वेगाने गाडी पळवत सुटलं, दारू पिऊन धडकलं कुठं तरी. बघ गाडीच पलटी झाली. आणि ती पलटी झालेली गाडी त्याने बायकोला अशी दाखवली. आता भाऊ ती पोरगी शिकलेली होती, चांगल्या घरातली होती. शेवटी सहनशक्तीची मर्यादा असते ना, किती सहन करणार, किती ऐकून घेणार. ती म्हणाली, अहो थांबा, गाडी वगैरे काही पलटी नाही झालेली,
एका नवीन कंपनीची कार लॉन्च झाली आणि त्यांनी त्यांच्या कारची ॲडव्हर्टाईज म्हणजे जाहिरात पेपरमध्ये दिली आहे. प्रॉब्लेम एवढाच झाला आहे, तुम्ही पेपर उलटा धरला आहे, त्यामुळं गाडी तुम्हाला पलटी झालेली दिसतीये. तुम्ही पेपर नीट धरा, नीट वाचा. माझा मुद्दा इथं आहे दादांनो, ज्याला पेपर कसा धरायचा, कसा वाचायचा हे सुद्धा कळत नाही, त्याला सुद्धा इच्छा आहे बायकोने मला मानलं पाहिजे. मी अगोदर बोललो की महाराष्ट्रातल्या पोराला विचारलं महाराष्ट्रात वेद किती आहे, तर ते 4 वेद आहे म्हणत नाही, 5 वेद आहे. आणि 5वा वेद आमच्या तुकाराम महाराजांची गाथा आहे. मग ज्याला गाथा निर्माण करता आली, इतक्या विद्वान माणसाची बायको त्याच्या डोळ्या देखत अन्न अन्न करता मेली. एवढ्या हुशार माणसाच्या जीवनात त्या पराभवाला सामोरे जावं लागलं. बायकोच्या नजरेत पडलेच ना तुकाराम महाराज, पडले ना, मान्य करावं लागेल ना. आणि मग तुकाराम महाराजांना ज्या यातना झाल्या असतील त्या शब्दात व्यक्त करण्यासारख्या नाही, दुखावले तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराज बोलू लागले, संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. तुकाराम महाराज बोलू लागले, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. वैतागले, वैताग त्यांनी त्यांच्या शब्दांमध्ये व्यक्त केला. हा वैतागच आहे की मी तापलो, मला संसार दुःख देतोय, इथे सुखाचा विचार नाहीये कुठे. वैतागले, नैराश्य प्राप्त झालं. पण 2 प्रकारचे माणसं असतात समाजामध्ये. काही वैतागले ना बेवडे वाटतात आणि काही वैतागले ना महापुरुष वाटतात. काही अशी माणसं असतात, फाटलं ना बोट घालून जास्त फाडतात. आता 17च्या बऱ्याच लोकांनी फाडलेलं आहे. थोडंसं कुठंतरी छिद्र पडतं, ते मुद्दाम बोट घालू 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 फाडवितं. पण काही माणसं अशी असतात, फाटलेलं दिसलं ना बिचारे शिवून काढतात. ती शिवतात, त्याला थिगळं लावतात. का? त्यांना फाटलेलं पाहायला आवडत नाही, त्यांना जोडलेलं पाहायला आवडतं. तुकाराम महाराजांना संधी होती, दारू पिऊन पाडण्याची संधी होती, नासधूस करण्याची संधी होती, परिस्थितीला दोष देण्याची संधी होती, देवानेच केलं म्हणायची संधी होती. नाही नाही, त्यांनी त्या नैराश्यातून उठायचं ठरवलं की नाही, इतका दुःखाचा आहे हा संसार, मग मी सुखाचा शोध घेईल. देऊतून उठले तुकाराम महाराज आणि चालत 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 आळंदीला आले. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाते करी लाभा विन प्रीती. माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवलं, ज्ञान यांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव. ज्ञानदेव तुम्हारी से म्हणते ज्ञानदेव, तुम्हारी से म्हणते ज्ञानदेव. ज्ञान यांचा राजा गुरु महाराज, 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 ज्ञान यांचा राजा देव तो मायेचे मनत ज्ञानदेव तो मायेचे मनत ज्ञानदेव तो मायेचे. ज्ञान आहे काय थोरपण, पावर आहे काय थोरपण. मनत ज्ञानदेव तुम्हा ऐसे म्हणते ज्ञानदेव, तुम्हा ऐसे म्हणते ज्ञानदेव, तुम्हा ऐसे मज पामराहे काय थोरपण, मज पामराहे काय थोरपण, काय थोरपण. जय श्रीराम. गोड प्रमाण झालं बरं काय.
मजा आली. ज्ञान यांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. ज्ञानेश्वर महाराजांवर ओझ टाकलं. माऊलींना म्हटले माऊली दुःख दिलं हो संसाराने, तापलो संसाराने. माऊली म्हटले मी सांगितलं होतं की आधीच संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मी सांगितलं होतं. म्हटले मग सुख सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर. अरे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारिखा जो. अरे परमात्म्याशिवाय दुसरा सुखरूप कोण नाही. आणि काय तुकाराम महाराजांना माऊलींचं वचन आवडलं. काय आवडलं. आणि तुकाराम महाराजांनी त्या दिवशी मायबाप विश्वासच ठेवला. मायबापच म्हटले तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि कायमी पतित कीर्तिवानू. मग मायबाप देवाला प्रार्थना करू लागले. काय तुका म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी संतांची या. का संतांच्या पायी ठेव सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझी या नावे. या संतांच्या संगतीमध्ये सुख आहे म्हणून देवाला अभंगाच्या पहिल्याच्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. 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 आणि कमी देवा काय नेने आणि कमी देवा काय नेने गायनाचे उडे आपुले या छंद. गायनाचे उडे आपुले या छंद. आणि कमी देवा काही नेने आणि कमी जीवा काही नेने आणि कमी देवा काही नेने. जय श्रीराम. कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुले या छंद. गायनाचे उडे आपुले या छंद. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काय नेने गायनाचे उडे आपुले या छंद. मनाचे आनंद आवरीन. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेने आणि कमी जीवा काही नेने आणि कमी जीवा काही नेने. पहिलं चरण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. देवा काही नको दुसरं मला काही माहित पण नाही. मला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख वाटतंय दुसरं काय. का जीवनात अनुभव आलाय. मी सुरुवात काय केली की चुकीचा माणूस भेटला का वाटोळय आणि ते अनुभव सगळे
पदरी असल्यामुळं आता पूर्ण गॅरंटी झालेली आहे की नाही. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ आणि शृंगारिले बाळ कवतुके. माझा शृंगार संतच करू शकतात, माझं भलं संतच करू शकतात, आणि मला सुख जे मिळणार आहे ते संतांच्या संगतीमध्ये भेटेल. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण संत अण्णा महाराजांनी अनेकांचं चांगलं केलं. बेवडे सुधरवले, गरीब श्रीमंत केले, अज्ञानी ज्ञानी केले. कधी जर मनाला प्रश्न विचारला ना की अण्णा महाराजांमध्ये एवढी ताकद कुठून आली, तर त्या मनाला ओरडून सांगा, तेरमध्ये जे 42 वर्ष गोरोबा काकांच्या संगतीत घालवली ना, त्याचा तो प्रसाद होता. संतांची संगत वायात जात नाही महाराज. म्हणून महाराज किती गोड बोलतात बघा. मज दास करी संत दासांच्या दासांचा. दासाचा दास कर म्हटले, चल काय हरकत नाही. का दास शेवटी तिथूनच कृपा. आमदाराचा पीए जरी ओळखीचा असला ना, आमदाराचा फोन सेव्ह करायची गरजच नाही. पीएच सगळं हँडल करतंय. उलट आमदार ओळखीचा नसला तर नसू द्या, पीएशी संबंध चांगले ठेवा, कारण आमदार फोन वापरीत नाही. पीए ठरवितो कोणाला वेळ द्यायची, कोणाला नाही द्यायची, कोणाचा कार्यक्रम वाजवायचा, कोणाचा नाही वाजवायचा. खरंय का कुठे? मग महाराज म्हटले संतच्या दास. दास काय? संत समागम एखादी परी व्हावे त्यांच्या द्वारी श्वान याती. कुत्र, कुत्र म्हणजे शिवी आहे. कुत्र्यासारखी माणसं असतात काही काही गावात, पण त्यांना जर म्हटलं ना कुत्र्या, ते चिडतंय, भांडणं करतंय. ते मी काय कुत्रा आहे का म्हणते. आणि महाराज म्हणते मला कुत्र्यासारखं व्हायचंय म्हटले संतांच्या दारात. का? कळालंय की तिथं प्रसादच भेटतो. घडेल भोजन उच्चिष्टांची, तिथं प्रसादच भेटणार आहे. कळालंय. महाराजांनी फार चांगलं सांगितलं. माझ्या तरुण भावंडांनो ऐका, आजपर्यंत जी माणसं मोठी झाली, तळाशी जर गेलं तर कुणाची तरी संगत आहे. महाराष्ट्राला शरद पवार भेटावे असं वाटत असेल ना, तर अगोदर यशवंतराव चव्हाणांची सेवाच केलेली असते. आणि ऐका, आज जगात प्रसिद्ध आहे हिंदुस्थानाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी. पोलादी पंतप्रधान अशी त्यांची ओळख आहे. जगात प्रसिद्ध आहे. विरोधकाला यावा वाटावा असं व्यक्तिमत्व आहे. विरोधकाला. मला परवा एकाने विचारलं, तुम्ही लई वर्ष झाले मोदी चांगले, मोदी चांगले, मोदी चांगले, मोदी चांगले म्हणताय, आता इथून पुढं पण तेच म्हणणार का? म्हटलं अरे आता जास्त जोरात म्हणणार रे. म्हटले का? कारण म्हटलं आता अजितदादा पवार सुद्धा म्हटले मोदींशिवाय देशाला पर्याय नाहीये. दादा काय छोटी हस्ती का? महाराष्ट्राचा दादा आहे. संग्राम बापू भंडारे कालचं पोरग आहे. त्याने किती उन्हाळे पावसाळे पाहिले, पण अजितदादा पवार म्हणजे उन्हाळे पावसाळे, यश अपयश, गरिबी श्रीमंती सगळं पाहिलेलं आहे. आणि एवढा अनुभव संपन्न नेता महाराष्ट्रातला मीडिया समोर म्हणतोय की देशाला जर कोण तारू शकतात तर फक्त मोदीच तारू शकताय. म्हटलं इथून पुढे आपला आवाज अजून वाढणार आहे का? आता मला सपोर्ट भेटलाय अजितदादांचा. सर्वांना आवडावे असे नरेंद्र मोदी. लहान मुलांना आवडतात, तरुणांना आवडतात, ज्येष्ठांना आवडतात, म्हाताऱ्या माणसांना आवडतात, बायांना तो म्हणतात मोदी 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 म्हणतात. सगळ्यांना मोदीजी आवडतात. पण तळाशी जर गेलो ना दादा, एवढा मोठा संघर्ष आहे. माझ्या भावांनो जीवाचे कान करून ऐका, एवढा मोठा संघर्ष आहे. लालकृष्ण अडवाणींच्या हातात माईक आहे आणि नरेंद्रभाई मोदींनी भोंगा हातात धरलाय. तिथून सुरुवात आहे. पाहिलं फोटो? एक कार्यकर्ता कसा असावा? सोपं नाही बरं. हा भोंगा धरून ठेवायचा आहे 1.5 तास, हात असा धरायचा आहे 1.5 तास. तिथून सुरुवात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात केलेली सेवा आहे. एक कार्यकर्ता म्हणून मोठ्यांचा सहवास लाभलेला आहे. अटल बिहारी वाजपेयींचं प्रत्येक वाक्य झेललेलं आहे, स्वीकारलेलं आहे, कष्ट केलेले. तेव्हा देशाला नरेंद्र मोदी भेटलेले. कुणाचा तरी सहवास आहे.
ज्ञानेश्वर महाराज घडतात निवृत्तीनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज घडतात भानुदास महाराज, प्रत्येकाला तुकाराम महाराज घडतात ज्ञानेश्वर महाराज, प्रत्येकाला. आणि गावात जे बेवडे झाले ना ते काय जन्माला आले तेव्हा मांडीत बाटली नव्हते घेऊन आलेले. काय कधी आई तुम्हाला कधी म्हटले का राव पोरग आलं जन्माला डायरेक्ट बियर घेऊन आलो हो मांडीत? शक्य आहे? अहो लय पोरं मला अनुभव सांगतात, बापू तो प्यायचा ना आम्ही फुटाणे खायचो, तो प्यायचा ना आम्ही कुरड्या खायचो, कुरड्या खाता खाता कधी बेवडे झालो कळलं नाही हो महाराज. आज तंबाखू खाणारे, गुटखे खाणारे, दारू पिणारे कोणामुळं बिघडले? संगतीमुळं बिघडले. एखादी पोरगी जेव्हा कलेक्टर होती, IPS होती, एक तर बाप तरी चांगला राहतो शिकलेला किंवा आई तरी चांगली शिकलेली राहते, आणि एखादी पोरगी जेव्हा गावातून पळून जाते ना सेटिंग लावून द्यायला मैत्रीणच असते. लक्षात ठेवा, मैत्रीण पहिले आणली पाहिजे. पोरगी पळून गेली ना पहिल्या त्याच्या मैत्रिणी शोधायच्या, त्या राहतात सगळं नियोजन लावून द्यायला. आणि एखादी पोरगी जेव्हा घडते ना तेव्हा एक तर बापाचा आदर्श राहतो. महाराजांचं प्रमाण सांगतो, पतन उद्धार संघाचा महिमा आणि त्याजावे अधमा संत सेवी. ते म्हटले तुमचं वाटोळं करून घ्यायचंय, वाईटाच्या संगतीत राहा, दुर्जनाच्या संगतीत राहा, काहीच करायची गरज नाही, ऑटोमॅटिक वाटोळं व्हायला सुरुवात होईल. आणि तुमचं चांगलं करून घ्यायचंय, संतांच्या संगतीत राहा. अहो आता आम्ही संत नाही, फक्त संत विचार सांगतो. पण कधी कधी गाडी चालवायचा कंटाळा येतो म्हणून एखादा ड्रायव्हर सोबत आणला ना लोक त्याच्या पाया पडतात हो. मी सांगतो अहो तो ड्रायव्हर आहे, त्याच्या पाया नका पडू, त्याला हरिपटका आला म्हणतात हे सुद्धा माहित नाही. लोक काय म्हणतात, नाही नाही असं कसं महाराज तुमच्या सोबत येते. काय हा संगतीचा परिणाम आहे. आणि ते सुद्धा गाडीत जाताना म्हणतो महाराज मी आता उद्यापासून प्यायचं सोडितो बरं का. का नाही लोक पाया पडले हो, मलाच लाज वाटली. कशाचा परिणाम? एक दिवस कीर्तनाला निघायला थोडा उशीर झाला. मंडळी म्हटली बाबा तुम्ही जेवले नाही काही नाही, तुम्हाला दूध भरून देते बाटलीत, थोडं पुढे गेली की दूध तरी प्या. म्हणून रस्त्याच्या कडेला घेतली गाडी आणि एका झाडाखाली उभं राहून दूध पित होतो. एक रिक्षावाला चाललं पुढून, रिक्षावाला रिक्षातून म्हटलं वा 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 कीर्तन करताना ताडी प्याता काय? काय झालं व्हायला याला, झालं काय असं का म्हणतोय? काय झालं? म्हटलं अरे बाबा दूध पितोय, तुला प्यायचंय का? वरून पेलोय. म्हटलं तर रुष्ट नाही केलेलं, प्यायचं का? तो म्हटलं हा दूध प्याताय. ताडाच्या झाडाखाली उभं राहून कोण दूध पितो का? सहज वरती पाहिलं तर झाड ताडाचं होतं. म्हणजे नुसतं झाडाखाली जरी उभे राहिले तरी दोष लागतो. आणि तुम्ही म्हणताय मी टाइमपास म्हणून त्याच्यासोबत राहतो, मनोरंजन म्हणून त्याच्यासोबत राहतो. नाही मायबाप, या जगामध्ये टाइमपास नावाचा विषय नाहीये. टाइमपास शब्दच खोटा आहे. ऐकलेलं प्रत्येक वाक्य, पाहिलेलं प्रत्येक दृश्य तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम केल्याशिवाय राहतच नाही, करतच ते. मग तो सिनेमा असू द्या, ती लावणी असू द्या, ते कीर्तन असू द्या, ते तुमच्या अंतरंगात शिरतच. तुम्ही म्हणूच नका टाइमपास, होतच नाही टाइमपास. तुमच्या जीवनावर त्याचे परिणाम होणार म्हणजे होणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या संगतीमध्ये
मॅन ऑफ द मॅच द्या. देऊन टाका. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू जायचा. ते महाराजांनी प्रामाण्य यासाठी टाकलंय की हिऱ्याच्या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य असं आहे कठोरपणा, टणक. हिऱ्यावर पैलू पाडता येतात त्याचं कारण तो टणक खूप असतो, भेद होत नाही त्यात, ठिसूळ नसतो तो. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. खरा हिरा आयरनीवर ठेवला आणि वरनं घाणाचे गाव घातले, एक तर आयरनीत घुसल किंवा घाणात शिरल पण फुटणार नाही. पण महाराज पुढे जाऊन म्हणतात इतक्या टणक हिऱ्याला ढेकणाचा जर स्पर्श झाला तर त्याचा चुरा होतो. बस काय करू शकत नाही माणूस. महाराज पराक्रमी असतो, अंगात बळ असतं, डोळ्यात तेज असते, परिस्थितीवर मात करू शकतो. पण दुर्जन रूपी ढेकून सहवासात आला ना, गावातले लोक म्हणतात लय चांगलं चाललं होतं पण मागच्या 6 महिन्यापासून संगत बिघडली म्हणून वाया गेलं. ते ढेकणाच्या संगे हिरा जो भांगाला. हा हिराच नाही तर हा हिरा हा इतका टणक आहे महाराज, कशावरही मात करू शकतो हा. पण लोहे को लोहा काटताय. तसं आपल्यातला जे एखादा घातक प्राणी जवळ आला का तो प्रॉब्लेम करायला सुरुवात करतो, कार्यक्रम वाजवायला सुरुवात करतो. म्हणून तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की आपण संसारात तर पोळलो होतो, दुःख दिलं होतं, मग संसारातलं वैताग सोडला, परमार्थात आलो, संतांच्या संगतीमध्ये सुख मिळालं. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देवा आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. देव म्हटलं त्या संतांच्या संगतीत सुख मिळतं. सुख मिळण्यासाठी तुम्ही करतात गायनाचे उडे बोलिया छंदे, 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 गायनाचे उडे बोलिया छंदे. गायनाचे उडे बोलिया छंदे, गायनाचे उडे बोलिया छंदे. मनाची आनंदे आवडीने, मनाचा आनंदे आवडीने, मनाची आनंदे आवडीने, गायनाचे उडे बोलिया छंदे, गायनाचे उडे बोलिया छंदे. मायबापांनो, सध्या जीवनाचा आनंद दोघच घेत आहेत. दोघं, एक बेवडे आणि 2 निष्ठावंत वारकरी. ते 15 दिवसापूर्वी कीर्तनात मी बोललो, दोघच जीवनाचा आनंद घेत आहे, बेवडे आणि निष्ठावंत वारकरी. तिसऱ्या दिवशी सरपंचाचा फोन आला मला म्हणे, काय राव महाराज तुम्ही गावात आले, 2-4 पोरांनी प्यायला सुरुवात केली हो. म्हटलं
मला प्रश्न पडला, म्हटलं का? अहो मग तुम्ही कीर्तनात म्हटले ना दोघं जीवनाचा आनंद घेताय, बेवडे आणि वारकरी. म्हटलं मग ते नालायक वारकरी का नाही झाले, बेवडे का झाले? सोपं वाटलं त्यांना ते. मी जे वाक्य बोललो ते अगदी बरोबर आहे की जीवनाचा आनंद दोघंच घेताय, बेवडे आणि वारकरी. पण फरक असा आहे, बेवड्यांचा आनंद फक्त वर्तमानातला आहे, क्षणिक आहे. पुढं त्याचं रूपांतर दुःखात होणार आहे. पण वारकऱ्याचा आनंद वर्तमानातला तर आहेच, पण चंद्र सूर्य असेपर्यंतच आहे. वारकरी आज कीर्तनात नाचला, गायले, उड्या मारल्या, आनंद व्यक्त केला, आज तर आनंद भेटलच हो. पण उद्या तो मेला ना तरी गावातले लोक म्हणतील, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अहो या जगात तो आनंद घेतोच, पण मेला ना तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. गावातले लोक तर महाराज म्हणतील हो, पण वैकुंठात साधू संत सुद्धा सत्काराला हजर आहे. हा फरक आहे. आणि बेवड्याचं काय, आज लय मजा आहे, काही वादच नाही महाराज, काय मजा आहे. परवा आमचा एक मित्र प्याला, रात्रभर डीजे पुढं नाचला, तिथंच अख्खा वल्ला झाला. आता कसा झाला तुम्ही समजून घ्या, अख्खा वल्ला झाला, पडला. दुसऱ्या दिवशी त्याला उठवला, अरे तू रात्रभर पडला इथंच, दुपार झाली, ऊन डोक्यावर आलं तरी तू पडलाय. तो म्हटला महाराज पडलोय बरं का, पण मजा लय आली. हा मजा लय आली. येईल, पण कदाचित वर्षभरानंतर डॉक्टर म्हणतील पिऊन पिऊन तुमचं लिव्हर गेलं, तुम्ही काहीच दिवसांचे सोबते आहे. कदाचित थोड्या दिवसांनी तुम्ही म्हणाल मला इलेक्शन लढवायचंय, तुम्हाला तिकीट कोण देणार नाही, कारण लोक म्हणतील तो बेवडा आहे, त्याला तिकीट देऊन काय करायचं. उद्या तुमच्या पोरीचं लग्न काढलं, पुढची पार्टी म्हणाल तो बेवडा आहे, त्याची पोरगी करून आणू आपण, त्या आठवड्याला घरी भांडायला येईल. बेवड्याच्या पोरीचं लग्न जमत नाही, बेवड्याशी कोण व्यवहार करत नाही, बेवड्या राजकारणात यशस्वी होत नाही, बेवडा परमार्थात म्हणजे काय क्षणिक सुख आहे, पुढं दुःख आहे. पण वारकऱ्याचं असं आहे, महाराज गरीब राहतं पण श्रीमंताचं घर मागणी घालतं. ओ महाराज तेवढी तुमची पोरगी देता का आमच्या घरात. दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि अवदासाने माली दारिद्र्याची. चांगल्याच्या पोरी पटकन कोणी पण मागतंय आणि चांगल्यांच्या पोरांना पण पटकन कोणी पण घरी स्थळ करतंय. हा फरक आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात मला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख वाटतं. काय करतो मी, गाये नाचे उडे, मी गातो नाचतो उड्या मारतो. मग कशाच्या जोरावर नाचताय. आपुलिया छंद आहे आपल्या छंदामध्ये. मग विचारलं तुमचा छंद कुठला आहे, कोणता छंद आहे. या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची या छंद. ते म्हटले आमचा छंद राम नामाचा आहे. म्हणून नुसता संग्राम बापूच नाही सांगत आमचा छंद राम नामाचा आहे, सगळ्या साधू संतांनी सांगितलंय आमचा छंद राम नामाचा आहे. सध्या प्रॉब्लेम असं झालाय, आम्ही जय श्रीराम म्हटलो का काहींना असं वाटतं बीजेपीचं काम करते. म्हणजे काही नालायकांनी राम म्हणजे बीजेपीचा करून टाकला. मग तू काय औरंगजेबाचा आहे का रे. आता मी एका कीर्तनात म्हटलं आता राम 22 जानेवारी 2024 ला सजावट करून टाका, सगळं गाव सोनेरी करून टाका. म्हटलं दिवाळी झाली पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो 14 वर्ष भगवान श्री रामचंद्र वनवासात राहिले, रावणाला मारलं आणि पुन्हा अयोध्येत आले, तेव्हा हिंदुस्थानाने दिवाळी साजरी केली. ती दिवाळी आजही साजरी होती. किती मोठ्या प्रमाणात होती हे उभ्या जगाला माहिती आहे. पण आताचा वनवास फक्त 14 वर्षाचा नाहीये, शेकडो वर्षांचा आहे. शेकडो वर्ष प्रभू श्री रामचंद्र प्रभू त्या तंबूत आहे. कितीतरी लोकांनी बलिदान दिले, कितीतरी लोकांनी कोर्टाच्या चक्रा घातल्या. तेव्हा आज सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. त्याची प्रचिती 22 जानेवारी 2024 ला येणार. अजिबात तोंड पाडून बसायचं नाही. आतापर्यंत काय झालं ते गंगेला मिळालं. पश्चाताप करा आता.
चुका कोणाकडून होत नाही, सगळ्यांकडून होतात, पण चुकीतून जो शिकतो त्याला माणूस म्हणतात. माग काय बोललो, काय विधान केले, काय विरोध केला, सगळे गटोडे बांधा भले भले प्रायचित्त करून राहिले. आता भल्या भल्यांनी झालं गेलं, गंगेला मिळालं आणि आम्ही भगवा हातात धरला म्हणायला लागले. आता मग तुम्ही आम्ही कोणत्या दिवसाची वाट पाहू राहिलो? बदलला काळ आता. आता भारत का बच्चा बच्चा, हा काळ आता जय श्रीरामचा आहे. नारा तोच होणार आहे आता. आणि तुम्ही तुमच्या आमच्यावर संस्कार वाईट झाले, बाकी काही नाही. काळ वाईट होता म्हणून आपण बिघडलो. तुम्ही आत्मपरीक्षण करा. जन्म झाला ना आपल्याकडे पोराचा, बारशाला लोक म्हणतात भगवान श्री रामाचा प्रसाद आहे. ते मोठं व्हायला लागलं ना, घरात पाहुणा आला की राम राम म्हटलं जातं. म्हणतात का नाही? राम राम म्हटलं जातं. आणि सांगू तुम्हाला, तो मेला ना तरी राम नाम सत्यच म्हटलं जातं. मग जन्माला आले तेव्हा राम आहे, मध्ये राम आहे, मेल्यावर पण राम आहे. तर जय श्री राम म्हणायला लाज वाटायची काय गरज आहे हो? अजिबात नाही. सगळ्यांनी अभिमानानं, आपला छंदच आहे तो, आपलं ब्रीद येते. अहो साधू संतांनी सगळं गमावलं. तुकाराम महाराजांचं निरीक्षण करा. संसाराची वाट लागली, पोराबाळांची वाट लागली, उद्ध्वस्त झाला प्रपंच, सगळं गमावलं पण धर्म कमावला. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम. आणि बीज वाढवावे नाम जपलं त्यांनी, नाम. आणि आज तुमचं आमचं असं झालंय, आम्हाला पैसा पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, धर्मवेशीला टांगलाय. परवा एकाला म्हटलं कपाळाला टिळा लावीत जाय, ते मला म्हटलं वोटिंग प्रॉब्लेम होतोय. मी टिळा लावला असता म्हटलं, पण थोडा वोटिंग प्रॉब्लेम होतो. आता मला सांगा, खरंच ते हिंदूचं आहे का बरं? ज्याला हिंदू असून कपाळाला टिळा लावण्याची इच्छा होत नाही, तशा माणसाच्या बाबतीत मी सांगून टाकलंय. अफजल खान इकडे आला होता तेव्हा घोटाळा झालेला आहे. की जे हिंदू धर्मात जन्माला येतात, दाखल्यावर हिंदू लिहितात आणि आयुष्यभर हिंदूचाच विरोध करतात, समजायचं भेसळ झालेली. कारण तुकाराम महाराज बोलले, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. महाराज आपलं पोरग आहे ना, आता मी अभ्यास केला, 3-4 वर्षाचा आहे माझा पोरगा, 4 वर्षाचा. आळंदीत राहतो माझ्याजवळ, मंडळीजवळ. एक दिवस सहज त्याला मी गावाकडे नेला. आता गावाकडं कोण आहे? आई आहे, वडील आहे, माझे भावंड आहे, पोर आहे. ते आम्हाला दोघांना सोडून कुठंच राहिलेलं नाही. सहज कीर्तनाला जाऊन येतो म्हणून मी त्याला सोडला. म्हटलं मी जाताना घेऊन जाईल, पण मला कामं इतकी पटपट लागल्या गेली, मी त्याला जे सोडला, पुन्हा 4 दिवस मला तिकडे जाताच आलं नाही. पण 4 दिवस पोराची तक्रारच नाही हो काय. ते रडलं नाही, त्याने झोपायला प्रॉब्लेम केला नाही, त्याने त्रास दिला नाही, आई कुठे बाबा कुठे म्हणून ते रडलं नाही. मी लय विचार केला की हे का रडलं नसल तिथं. त्याचं उत्तर मला असं सापडलं, शेवटी रक्त एक आहे. मग आम्ही जर रामाच्या कुळात जन्माला आलो, आमचा देव जर राम आहे, आणि जर आम्ही रामाला विरोध करत असू, हिंदू धर्माला विरोध करू असेल, तर समजायचं रक्त प्रॉब्लेम आहे. वस्तुस्थिती आहे. नाथबाबा बोललेले, मी नाही बोलत. काय होतंय ते म्हटलं, हिंदुस्थानात जन्माला येऊन देवाचं नाव जर आवडत नसेल तर नाथबाबांनी डायरेक्ट संशय घेतला. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे मुडा. हे नाथबाबा बोललेले. भाऊ उद्या कोण म्हणाल बापू काही बोलायला लागला. त्याच्या मागे सायन्स आहे, त्याच्या मागे सगळ्या गोष्टी, शास्त्र आहे. काय झालं अण्णा? गायनाचे उडे आपुलिया छंदे. माझ्या छंदामध्ये, आमचा छंद जो आहे तो रामनामाचा आहे. मी नेहमी सांगतो माझ्या वारकरी सगळ्या मंडळींनो, आता इथून पुढं आपण बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब जे म्हणायचे ना, गर्व से कहो हम हिंदू आहे. वारकऱ्यांनी तर माजून सांगितलं पाहिजे आम्ही हिंदू आहे. का सांगू? मध्ये बाकीचे बिघडले होते, पण वारकऱ्यांनी कपाळाचा टिळा टिकावला, मुखातला राम टिकावला आणि हिंदूंचा भगवा टिकावला.
खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीत हिंदुत्व जर कोणी टिकवलं तर वारकऱ्यांनी टिकवलं. फेटे टिकवले, डोक्यावरचे कपाळाचे टिळे टिकवले, धोत्र टिकवले. या वारकरी संप्रदायाने हिंदुत्व टिकवलं बरं भावांनो. म्हणून काही जरी बिघडल्यासारखे करीत असले ना तरी आपण म्हणायचं बरं बरं बरं, का बिचाऱ्यांनी सेवाच केलेली. वयामानाने प्रॉब्लेम होतो कधी कधी, पण त्यांची सेवा नाही नाकारता येणार आपल्याला. काकडा करून 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 म्हातारं चिडकं झालंय, पण काकडा केलाय ना, केलाय त्याने, त्याची सेवा आहे ती नाकारता येणार नाही आपल्याला. आणि तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात, गायनाचे उडे आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंदे आवडीने आवडीने मी आनंद घेत राहील. आणि जागराच्या दिवशी ब्रह्मीभूत हरिभक्ती पारायण संत अण्णा महाराज अनेक वर्ष या मेंढा गावामध्ये महाराजांचं वास्तव्य झालं. महाराज इथं राहिले, रमले. आणि त्यांच्या सहवासात जेवढे आले तेवढ्यांचं त्यांनी चांगलं करायचं काम केलं, गोजिरं करण्याचं काम केलं, गोड करण्याचं काम केलं. आणि म्हणून महाराजांच्या 34व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आज मेंढा गावामध्ये जो समाज जमलाय ना, ही महाराजांच्या कर्तृत्वाची पावती आहे. 42 वर्ष तेरमध्ये संत गोरोबा काकांची सेवा केली. काका म्हणजे सामान्य नाही महाराज. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी माया देवावर असलेला वैष्णव म्हणजे कोण आहे? गोरोबा काका आहे. संसारात मनच नव्हतं. मी कथा सांगायची गरज नाही. रांगत रांगत बाळ पायाखाली आलं तर महाराजांनी तुडवलं. परवा एक जण मला म्हटलं, काही मनबिन होतं का नाही? खुशाल म्हणे बाळ तुडवलं. म्हटलं ए येड्या, तू जरी गेला असता तुला सुद्धा तुडवला असता. म्हटलं बाळ तुला रुबाबात बोलत असशील ना का? देह भाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला. अहो देह भानावरच नव्हते ते. पोरगा आला काय, हत्ती आला काय, येडा आला काय, राजा आला काय, आलं पोरग त्याच्यात त्यांची काय चूक आहे? पोटचं पोरग आलं तरी महाराजांना कळालं नाही. इतकं अवघी देवावरी माया, एवढं प्रेम भगवंतावर करणारे गोरोबा काका. आणि त्या काकांच्या सहवासामध्ये अण्णांनी आपले आयुष्य 42 वर्ष जवळजवळ घातली. त्यानंतर या गावामध्ये येऊन सगळ्यांचा उद्धाराचा मार्ग सांगितला. आज मेंढा गावाची संपत्ती जर काय असेल तर एवढे टाळकरी मंडपात उभे ही संपत्ती आहे. आज प्रॉब्लेम असा झालाय, कीर्तनकार 8 दिवसात किती किती बसवावे प्रश्न पडतोय. मीटिंग बसले ना भांडणं होतात. भांडणं, हा म्हणतो त्याची घ्या, तो म्हणतो त्याची घ्या, तो म्हणतो त्याची घ्या, झालेच लई. गायक कोणाला सांगावं? पूर्वी माईकवाला टेन्शन मध्ये येतोय, म्हणते माईक देऊ तर कोणाला देऊ? 2 वादक वाजवायला उभे असतात, बाकीचे 4 बसून असतात. आम्हाला संधी भेटल का नाही? पण दुर्मिळ जर कोण झालाय तर टाळकरी दुर्मिळ झालाय. आणि मेंढा गावाकडे टाळकऱ्यांची संपत्ती आहे. आज महाराज अशी पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती झालेली आहे. लोक म्हणतात महाराज कीर्तनकार आहे, गायक वादक आहे, श्रोते आहे, तेवढ्या आळंदीवर ना टाळकरी पाठवा ना 30-35. का? आमच्याकडचे मेले टाळकरी. मेले ना मग जुने मेले, नवे झालेच नाही टाळकरी. टाळकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला. पण अण्णांच्या कृपेने सगळा मोठा वारकरी संप्रदाय, परिसरातल्या वारकरी शिक्षण संस्था, भजनी मंडळी, महाराज मंडळी, प्रवचनकार मंडळी, कीर्तनकार मंडळी समृद्ध आहेत. आणि माझ्या तरुण भावंडांनी आज मला इकडं आग्रहाने बोलावलं. मला वाटतं बऱ्यापैकी तरुणांचीच इच्छा होती संग्राम बापूंनी यावं. बरोबर आहे ना? चुकले नाही ना बिचारे? ते नाही ना चुकले. पुढच्या वर्षीपासून त्यांचं ऐकत जा. आमचे भावंड चुकीचं बोलूच शकत नाही. पोरं आता अपडेट झाली, पोरं पाहताय, पोरं वाचताय. आता उलट नव्या पिढीवर आपण जेवढ्या जबाबदाऱ्या टाकू तेवढं गावाचं भलंच होईल, एवढं आपण लक्षात ठेवू. आणि पुढची पिढी घेते धुरा खांद्यावर, ही लय अभिमानाची गोष्ट आहे.
नाही तर गावागावामध्ये आम्हाला साठीच्या पुढच्यांना कीर्तनं सांगावे लागतात. काय सांगायचं त्यांना? आज करी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आज खऱ्या अर्थानं जर गरज कोणाची तर तरुणांची गरज आहे. मेंढा गावातले तर तरुण आहेच, पण आमच्या लासोन्याचे वैभव भाऊंचे सगळे मित्रपरिवारसुद्धा, सगळे लासोना किती इकडून जवळ आहे, सगळे आमचे हिंदुत्ववादी सगळे. महाराज मी कीर्तनाला गेलो ना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान, बजरंग दल, हिंदू राष्ट्र सेना, सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांची पोरं येतात प्रेमाने, कोण मागं कोण पुढं बसते. पण या संघटनांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. वारकरी तर असलंच पाहिजे, वारकरी हा महाराष्ट्राचा प्राण आहे. पण मी आता इथून पुढच्या काळात तरुणांना सांगतो, बाबा तुमच्या नावापुढं सरपंच लागेल का नाही माहीत नाही, आमदार लागेल का नाही माहीत नाही, पंचायत समिती झेडपी सदस्य लागेल का नाही माहीत नाही, पण पुढच्या पिढ्या अभिमानानं म्हटल्या पाहिजे आमचा बाप हिंदुत्ववादी संघटनांचा कार्यकर्ता होता. एवढं म्हटलं पाहिजे. संघटना महत्त्वाच्या आहे. हे राजकारण येत राहतं जात राहतं, संघटना संपत नाही. संघटनांना कनेक्ट झालं पाहिजे, हिंदुत्व जोपासलं पाहिजे. आता 22 जानेवारीची जोरदार तयारी व्हावं द्या. सगळ्या बाजूने मंदिरं सजवा, सडे टाका, महिला मंडळींनी नवे कपडे घाला, रांगोळ्या टाका. दिवाळीच करायची आता. आणि एक लक्षात ठेवा, 22 जानेवारी 2024 पहिली दिवाळी हिंदुस्थानात कधी झाली ती पाहायला आपण होतो नव्हतो. पहिला दसरा कधी झाला ती पाहायला आपण होतो नव्हतो. पहिली मकर संक्रांत कधी झाली पाहायला आपण होतो नव्हतो. पहिला गुढीपाडवा कधी झाला पाहायला आपण होतो. पण पिढ्यानुपिढ्या आता 22 जानेवारी 2024ची जी तिथी आहे ती तिथी आता दरवर्षी साजरी होणार आहे. पहिली तिथी पाहिलं तुम्ही आम्ही जिवंत आहे, किती भाग्यवान आहे. ही अमर तिथी आहे, आता अमर तिथी आहे, अमर. दर तिथीला हा सण झाला, तो आता उत्सव झाला. मी तर निवेदन देणार आहे की 22 जानेवारी ती जी तिथी आहे त्या तिथीला वार्षिक सुट्टी आता घोषित करा, की मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा तो दिवस आहे, वार्षिक सुट्टी राहू द्या. आणि तो दरवर्षी तो उत्सव होणार आहे. तो राजकीय विषय नाहीये. हिंदुत्वनिष्ठ राजकारण्यांनी हिंदू धर्माची केलेली सेवा म्हणजे अयोध्येचं राम मंदिर आहे. निष्ठावंतांनी धर्माला मिळवून दिलेला न्याय म्हणजे अयोध्येचं राम मंदिर आहे. तो कधीच राजकीय विषय नव्हता, आजही नाही आणि पुढेही राहणार नाही. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने भगवान श्री तुकाराम महाराज देवाला हात जोडतात, अण्णा महाराजांना हात जोडतात की अण्णा महाराजांच्या सहवासामुळे आमच्या जीवनाचं सोनं झालं, आमचं कल्याण झालं. हे पांडुरंग परमात्म्या, हे भगवान श्री मारुतीराया, हे भगवान श्री रामचंद्र प्रभू, हे गोपाल कृष्णा, हे महादेवा, तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे, आता आयुष्यभर आमचा संतांच्या संगतीत सांभाळ कर. तो का बने आता आपुल्या
रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कर श्री ब्रह्मीभूत हरिभक्तीपरायण संत अण्णा महाराज यांच्या 34व्या समाधी सोहळ्यानिमित्त संपन्न होत असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहातील आज जागराची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थांनी माझ्याकडे दिली. त्याबद्दल समस्त ग्रामस्थांचे मंदिर समितीचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. माझे प्रिय मित्र मला भेटून गेले महाराज आणि हरिभक्तीपरायण आमच्या ज्ञानेश्वर माळी अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी भागवत कथा गोड केली की गायनाचे उडे आपुलिया छंदे काय असतं ते तुम्ही 8 दिवस कथेत अनुभवला. सगळे भगवंताच्या तालामध्ये मन भरून आनंद सगळ्यांनी घेतला. अशा आमच्या माऊली महाराजांची गोड अशी भागवत कथा झाली. माऊलींचे सुद्धा मनापासून धन्यवाद. कीर्तन सेवेसाठी निमंत्रित केलं त्याबद्दल विशेषतः माझ्या संपर्कात असणारे आमचे युवा सहकारी बाळासाहेब घुले. बाळासाहेब वेळोवेळी संपर्कात होते, लोकेशन पाठवलं, पत्रिका पाठवली, वेळोवेळी पाठपुरावा केला. माझा फोन लागला नाही तर घाबरून गेले, थोडेसे टेन्शनमध्ये आले. भावनिक आहे, खूप भावनिक आहे, इमोशनल आहे आणि इमोशनल माणसंच खऱ्या अर्थानं काहीतरी क्रांती घडवून दाखवू. इमोशनच पाहिजे ना, इमोशनशिवाय कशी प्रगती होईल? ज्याला काही फरकच पडत नाही कशानेच तो काय दगडच ना. तर असे आमचे भावनिक आहे खूप बाळासाहेब. आमचे युवा सहकारी बाळासाहेब घुले यांचे अत्यंत मनापासून धन्यवाद. गायनाचार्य माऊली महाराज, मिटकरी महाराज, पंडित महाराज, हरिश्चंद्र महाराज, सुनील महाराज, राजाभाऊ महाराज, रणखाम महाराज, सोमनाथ महाराज, रामराजे महाराज, मृदंग सम्राट दत्ता महाराज, वैभव महाराज, विठ्ठल महाराज, शिवम महाराज, सत्यम महाराज, सगळ्याच मृदंगाचार्य मान्यवर, गायनाचार्य, भजनी मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक, विरोधी पक्ष नेते, आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दोनही चौबदारांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. साऊंड सिस्टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. काय झालं माहिती का, मला झाली होती सर्दी झाली होती. मी ते माऊलींची माझी भेट झाली, ज्ञानेश्वर माऊलीची माझी. त्याच्यात काय होतं, त्यातली ज्याला जाण आहे त्याला सांगता येतं, नाही तर ज्याला माहिती नाही त्याला विचारलं ना ते म्हणतो साऊंड 1 नंबर. गेल्यावर कळतं किती नंबर आहे ते, कारण त्याला बिचारायला अनुभव नसतो. पण माऊलीला मी आल्या विचारलं, म्हटलं अरे माऊली साऊंड कसं आहे? म्हटलं बापू साऊंड चांगला आहे राव, जरा धीर आला. म्हटलं आधीच आपल्याला सर्दी आणि त्यात साऊंड नसला व्यवस्थित तर दुष्काळात मग ती अडचण नको व्हायला म्हणून मी टेन्शनमध्ये होतो. पण अण्णा महाराजांनी माझं स्वप्न पूर्ण केलं, चांगला साऊंड भाऊने दिला. आणि तुम्ही म्हणाल काय फायदा झाला? सर्दी बरी झाली. महाराज होतं बरं का, मी काय असो कीर्तनच चुकवत नाही. बऱ्याचदा असं वाटतं आज कीर्तन करता येईल का नाही येणार, पण देव उभा मागे पुढे नवगवी कोडे संकट, त्याचा अनुभव मला वेळोवेळी येतो. परमात्मा सेवा करून घेतो. आणि आज तर अण्णा महाराजांचा दरबार आहे. अण्णा महाराजांच्या सगळ्या विश्वस्त मंडळांनी मंदिर इतकं देखणं केलंय की गावातल्या श्रीमंतांना शोभावं असं गावातलं मंदिर आहे. चांगली सजावट देवळामध्ये, देवळाचा विकास चालू आहे, परिसराचा विकास चालू आहे, गावाचा विकास चालू आहे. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. चुकून आता कोणाचा दोनही चौबदार महाराज, विनेकरी महाराज, मृदंग वादक, सगळ्या मृदंग वादक महाराजांचे व्हिडिओ शूटिंगचे, माझ्या तरुण भावंडांचे, तरुण भगिनींचे, माता पित्यांचे आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. समस्त मेंढा ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून आपण सुद्धा पांडुरंगापुढं उभं राहून पांडुरंगाला एकच प्रार्थना करू द्यावा, संगत संतांची दे, ते आम्हाला बरोबर वाहतील मज काय भागली मज वाहतील कडे आणि त्यांची याने जोडे सर्व सुख. मी थकलो तरी मला कडेवर घेतील आणि सुखाची प्राप्ती करून देतील असं सामर्थ्य अण्णा महाराजांमध्ये. म्हणून देवाला फक्त एकच विनंती, बाबा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या. आणि तुका म्हणे आता काय तुका म्हणे काय शेवटचं चरण आपला तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे विठ्ठल जय जय.
कुंडली कवरधारी विठ्ठल श्री दानदेव जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हो थांबा थांबा शेवट चाली घ्यायची महाराज गाव बरोबर मला काय प्रॉब्लेम नाही यांचं बघा मला काय आता वरवडा जायफळ तुका म्हणे आता आपुल्या सायास 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 आम्हा जगदीश सांभाळा रे आम्हा जगदीश सांभाळा रे गायनाचे उडे आपुलिया छंद गायनाचे उडे आपुलिया छंद आम्हा जगदीशा सांभाळा आम्हा जगदीशा सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंद गायनाचे उडे आपुलिया छंद तुका म्हणे आता आपुला सायास आपुला सायास तुका म्हणे आता आपुला सायास म्हणे आता आपुला सायास तुका म्हणे आता आपुला सायास आम्हा जगदीश सांभाळावे आम्हा जगदीश सांभाळावे
गायनाचे उडे आपुलिया चले गायनाचे उडे आपुलिया चले आपुलिया चले गायनाचे ओढे आपुलिया चले आवडिया मुलचे आवडिया शंभो गायनाचे उडे आपुलिया चले वय 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 गायनाचे उडे आपुलिया चल्या नाचे उडे आपुलिया चले